करूया. नक्की. पहिलं म्हणजे हे नावच ॲटॉमिक. या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण जेम्स क्लिअर यांचं जे खूप गाजलेलं पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, ॲटॉमिक हॅबिट्स, त्यातल्या काही महत्त्वाच्या संकल्पनांवर आपण बोलणार आहोत. आपल्याकडे ॲटॉमिक सवयी या यशाची गुरुकिल्ली मधले काही उतारे पण आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपला उद्देश हा आहे की हे समजून घेणं की अगदी छोटे अणू इतके लहान बदल सुद्धा दीर्घकाळात मोठे परिणाम कसे देतात. आणि ते प्रचंड मोठे बदल करण्याऐवजी रोज फक्त 1% सुधारणा करणं कसं जास्त पॉवरफुल आहे हे बघायचंय. चला तर मग सुरुवात करूया. नक्की. पहिलं म्हणजे हे नावच ॲटॉमिक का ठेवलं असे, कारण लेखक अगदी लहान सूक्ष्म बदलांवर भर देतात. बरोबर. पण मग प्रश्न येतो की रोज फक्त 1% सुधारणा हे खरंच पुरेसं आहे का? म्हणजे खूपच हळू वाटेल ना हे. हा प्रश्न महत्वाचा आहे. पण गंमत इथेच आहे. क्लिअर सांगतात की ही जी 1% सुधारणा आहे ना, ती चक्रवाढ व्याजासारखी काम करते. अच्छा. सुरुवातीला तुम्हाला फरक नाही जाणवणार, पण सातत्य ठेवलं तर त्याचे परिणाम खूप मोठे असतात. मोठी ध्येय गाठायला हा जास्त टिकाऊ मार्ग आहे असं ते म्हणतात. म्हणजे एकदम मुळाशी जाऊन काम करतं हे. अगदी. आणि म्हणूनच त्यांनी ते सवयी बदलण्याचे 4 नियम सांगितले आहेत. 4 लॉज ऑफ बिहेवियर चेंज. हो, ऐकलं त्याबद्दल. हे नियम म्हणजे काय तर चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि वाईट सवयी मोडण्यासाठी एक फ्रेमवर्क आहे. पहिलं म्हणजे सवय स्पष्ट करा, मेक इट ऑब्व्हियस. ओके. दुसरं आकर्षक करा, मेक इट अट्रॅक्टिव्ह. तिसरं सोपी करा, मेक इट इझी. आणि चौथं समाधानकारक बनवा, मेक इट सॅटिस्फाईंग. आणि वाईट सवय मोडायची असेल तर याच्या अगदी उलट करायचं. हे फक्त नियम नाहीत तर आपल्या मेंदूला समजेल अशा पद्धतीने सवयी कशा डिझाईन कराव्यात याचं मार्गदर्शन आहे. हे प्रत्यक्षात कसं काम करतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ती ब्रिटिश सायकलिंग टीमची गोष्ट. बरोबर. हो, अगदी बरोबर. अविश्वसनीय आहे ती स्टोरी. कोणी विचारही केला नसेल की सायकलची सीट थोडी ॲडजस्ट करणं किंवा टायरला वेगळ्या प्रकारचं अल्कोहोल लावणं, इतक्या लहान गोष्टी, अगदी, किंवा अगदी झोपायची उशी बदलणं, यांसारख्या 100 छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी फक्त 1% सुधारणा केली. आणि त्याचे परिणाम ऑलिम्पिक आणि टूर डी फ्रान्समध्ये यश. खरंच विचार करायला लावणारे आहे हे. नक्कीच. आणि तिसरा नियम जो आहे सवय सोपी करा, त्यासाठी त्यांनी दिलेला 2 मिनिटांचा नियम मला खूप आवडतो. 2 मिनिटांचा नियम. हो. तो काय आहे की कोणतीही मोठी सवय सुरू करायला आपल्याला खूप मोठा अडथळा वाटतो, तिथेच आपण थांबतो. बरोबर. हा नियम सांगतो कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती फक्त 2 मिनिटांसाठी करा. फक्त 2 मिनिटं? हो. जसं रोज अर्धा तास वाचन करेन असं म्हणण्याऐवजी रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 पान वाचेन, किंवा रोज जिमला जाईन ऐवजी रोज फक्त व्यायामाचे कपडे घालेन. अच्छा. म्हणजे सुरुवात करण्याचा जो मानसिक ब्लॉक असतो तो कमी होतो. अगदी. सुरुवात करणं सोपं होतं. हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता. हे खूप प्रॅक्टिकल वाटतंय, कारण अनेकदा आपण त्या मोठ्या ध्येयानेच घाबरून जातो. बरोबर. आणि मग बाकीचे नियम म्हणजे सवय स्पष्ट करण्यासाठी रात्रीच कपडे काढून ठेवणं, किंवा आकर्षक करण्यासाठी व्यायाम करताना आवडतं गाणं किंवा पॉडकास्ट ऐकणं, या गोष्टी खरंच सोप्या आहेत. हो. आणि यालाच जोडून आणखी एक युक्ती आहे, हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे तुमची जी सध्याची सवय आहे तिलाच नवीन सवय जोडून टाकायची. जसं मी रोज सकाळी ब्रश करते, त्यानंतर लगेच 1 ग्लास पाणी पिईन. ओके. म्हणजे नवीन सवयीसाठी वेगळा स्लॉट शोधायची गरज नाही. बरोबर. आणि अजून एक एन्व्हायरमेंट डिझाईन. म्हणजे तुमचं वातावरण असं बनवा की चांगली सवय लावणं सोपं जाईल आणि वाईट सवय लावणं अवघड. जसं फळं समोर ठेवणं आणि बिस्किटं कपाटात ठेवणं. अगदी. यामुळे इच्छाशक्तीवरचा भार कमी होतो, कारण आपलं वातावरण आपल्या वागणुकीवर खूप परिणाम करतं. म्हणजे हे पुस्तक फक्त काय करायचं हे नाही सांगत, तर ते कसं करायचं तेही सोप्या पद्धतीने यावर जास्त भर देतं. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं यातली सगळ्यात प्रभावी संकल्पना आहे ती ओळख आधारित सवय, आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. हो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मी कोण बनू इच्छिते यावर आधारित सवय लावणं. जसं मला वजन कमी करायचंय ऐवजी मी एक निरोगी व्यक्ती आहे. बरोबर. कारण जेव्हा एखादी सवय तुमच्या ओळखीचा, तुमच्या स्वचा भाग बनते, तेव्हा ती टिकवणं खूप सोपं जातं. तुम्ही ती गोष्ट करता कारण तुम्ही तसे आहात. म्हणजे मोटिवेशन आतून येतं मग. अगदी. आणि ही ओळख अजून पक्की करण्यासाठी केलेल्या प्रगतीचा मागोवा घेणं म्हणजे ट्रॅकिंग करणं महत्वाचं ठरतं. म्हणजे कॅलेंडरवर खूण करणं
किंवा एखाद्या ॲपमध्ये नोंद ठेवणं. हो, हे छोटंसं वाटेल, पण ते समाधान देतं. तो चौथा नियम आठवतोय, मेक इट सॅटिस्फाईंग. प्रगती दिसली की समाधान मिळतं आणि पुढे चालू ठेवायला प्रोत्साहन मिळतं. खरं, या सगळ्या पद्धतींमागे सायन्स आहे, मानसशास्त्र, न्यूरोसायन्सचा आधार आहे, त्यामुळे त्या जास्त विश्वासार्ह वाटतात. नक्कीच. थोडक्यात सांगायचं झालं तर अटॉमिक हॅबिट्स आपल्याला हे शिकवतं की मोठं यश हे एका रात्रीत मिळत नाही. ते अनेक लहान सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ असतं. रोज थोडं, पण सातत्याने. अगदी. सवयी बदलण्याच्या त्या 4 नियमांचा वापर करून खरंच कोणीही आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. हे नक्कीच खूप उपयोगी आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते, ओळख आधारित सवयींचा विचार केला तर अशी कोणती एक अगदी छोटी म्हणजे अगदी 2 मिनिटांची कृती आजपासून सुरू करता येईल जी आपल्या अपेक्षित ओळखीच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाईल. म्हणजे समजा तुम्हाला वाचक बनायचं आहे तर कोणती 2 मिनिटांची कृती आज शक्य आहे? ती 1% सुधारणा कोणती असेल जी लगेच करता येईल असं वाटेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.